ब्रह्मा विष्णु महेश ब्रह्मा विष्णु महेश एक चित्त बैसोनिया एक चित्त लावून ब्रह्मदेव भगवान महादेव आणि विष्णू कुणाशीही बोलत नाही बसले आहेत. कुणी कुणाशी बोलत नाहीये आणि सारखी दरवाजाकडे वाट पाहत. एक एक जण वाट पाहतात, वाकून पाहतात, ब्रह्मदेव वाकून पाहतात, काही वेळाने विष्णू वाकून पाहतात, महादेव वाकून पाहतात. प्रत्येक जण प्रत्येकाकडे पाहते वाकून पाहतात आणि तिन्ही महाराण्या मनामध्ये दडपण घेऊन बसले रे. काय झालं कुणाला काही कळेना. आणि तेवढ्यामध्ये तार वाजली. नारायण रमा रमण नारायण रमा रमण नारायण रमा रमण मधुसूदन मनमोहन मधुसूदन नारायणाचं नाव ऐकलं आणि सगळे आपल्या जागेवर उठून उभे राहिले. आले कारण ज्यावेळेला सगळ्या देवांना संकट पडतं त्यावेळेला नारदांना विचारण्यात नारद म्हणतात प्रत्येक वेळेला माझ्याशिवाय काम होते का देवांचं. म्हणून जोरात आवाज काढला नारायणा. सगळ्यांनी पाहिलं आले बाबा. सगळ्यांनी वाकून नमस्कार केला. नारदांनी म्हणलो आज रोज मला करावा लागतो. सगळ्या देवांना रोज मला नमस्कार करावा लागतो. आज सगळे देव माझ्या मला नमस्कार करतात. नारदा या 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 बसा बसा. इतका आदरात इतके का बरं. विष्णू आवाज देतात माते लक्ष्मी नारद आण केशराचं दूध वगैरे आण. महादेव पार्वतीला आवाज देते पार्वती आण लवकर. नारद आले. नारद विचार करतात आज एवढा माझा का पडेल का म्हणजे झालं का आज एवढं मला माझा आदरात इथे चालू आहे. नाही नाही नाता नाताना बसवलं. कोणी केशराचं दूध आणलं. सगळं नातांपुढे आणून ठेवलं. नाता घ्या घ्या. नाही म्हणले ठीक आहे घेईल पण म्हणे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघतोय म्हणजे काहीतरी विशेष झालं असं जाणवते. काय झालं. विष्णूंनी विचारलं नारदा कुठे गेले होते. म्हणे सत्य लोकात गेलो. सत्य लोकात म्हणे तुम्ही कधीच सत्य लोकात जात नाही.
म्हटलं फिरावं. भ्रमंती हा माझा विषय आहे. भ्रमंती हा माझा विषय असल्यामुळे मला कुठेही जाता येतं आणि कुणाचीही परवानगी नको, म्हणून मी सत्यलोकात गेलो. सत्यलोकात गेले होते ना. आता काय काय पाहिलं? अरे काय बघण्यासारखं आहे सत्यलोकात. जो आनंद वैकुंठात नाहीये, जो आनंद कैलासात नाहीये, तो सगळा आनंद मला सत्यलोकात बघायला मिळाला. हो, महालक्ष्मी पार्वतीला खुणावते पहा. नारदा असं काय पाहिलं? स्त्री मंडळात आवाज आला. नारदा असं काय पाहिलं? काय म्हणे पाहण्यासारख्या गोष्टी सत्यलोकामध्ये. ऋषीचा आश्रम असे शरयो तेरे. ऋषीचा आश्रम बघितला आणि आनंद झाला. आनंद हो म्हणलं असं काय आहे? हो म्हणे अत्रि ऋषीची भार्या. अत्रि ऋषींकडे पाहून आनंद नाही झाला, ते तर आहेच, काय त्यांची योग्यता. पण त्यांची जी पत्नी आहे, काय नाव? असूया विरहित. अनुसूया, अशी त्यांची पत्नी अनुसूया. ती त्या ठिकाणी पतिव्रता म्हणून आहे. पतिव्रता? नारदा आम्ही तुला पतिव्रता दिसत नाही? नारद म्हणतात तुम्ही पतिव्रता नाही. नारदा ही काय ताकद तुमची हो, आमच्या समोर सांगताय तुम्ही पतिव्रता नाहीये, मग आम्ही कोण? पतिव्रता. तुम्ही कोण आहे? पतिव्रता एकच आहे, ती म्हणजे अनुसूया, सत्यलोकातली, जी अत्रि ऋषींची भार्या आहे. अत्रि ऋषींची भार्या ही अनुसूया, ही पतिव्रता आहे आणि आम्ही नाही. म्हणजे नाही, मग आम्ही कोण? तुम्ही पतिव्रता. तुम्ही पतिवर ताण आहे, पतिवर ताण, पतिव्रता. म्हणलं का बरं नारदा? बरोबर आहे, तुम्ही पतिव्रता आहे का? खरं सांगा बरं मला. नाही, ती कशी आहे? ती फक्त नवऱ्याचे चरण बस, बाकी दुसरा कुठला देव तिचा नाही. बाकी कुणालाही ती पूजत नाही. स्वतःच्या नवऱ्याला अत्रीचीच पूजा, घरामध्ये देव दुसरा नाही. सेवा अत्रि ऋषींचीच. हो म्हणे मामूली आहे का? यम, सूर्य, वायू, जलदेवता या सगळ्या भीतात तिला. हे सगळे भीतात, ही तिची योग्यता आहे. कारण ती आपल्या नवऱ्याला कधीही तिने सोडलं नाही आहे. प्रतिव्रतेच्या दिसा व्रतार प्रमाण
पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. ज्याप्रमाणे पतिव्रताला आपला नवरा प्रिय असतो, तुम्हाला आहे का? तुम्ही म्हणता ना आम्ही पतिव्रता आहे, कहो महालक्ष्मी आते माय सांगा, तुम्ही मला बोलायला लावू नका. विष्णू म्हणतात लक्ष्मी चूप राहिलं. अगं हे बोलायला लागले ना तर म्हणजे तुला चैन पडू देणार नाही आहे, इतके बोलणारे आहे. कशाला त्यांचं तोंड उघडते? म्हणे नाही, म्हणे देवा मला सांगूच द्या. माते, लक्ष्मी माते, खरंच तुम्ही पतिव्रता आहे का? मग आम्ही पतिव्रता, देव स्त्रिया म्हणून आम्हाला म्हणतात, आम्ही पतिव्रता आहे, सगळं जग आम्हाला वंदन करते. नाचला असं कसं म्हणता तुम्ही? अहो पण नाही ना, तुम्ही नवऱ्याला घरी राहता का? नवऱ्याच्या लक्ष्मी नवऱ्याच्या घरी राहते का? चोरांच्या घरी, जे दरोडेखोर आहे त्यांच्या घरी, जे राजकारणी आहे त्यांच्या घरी. पैसा कोणाजवळ आहे? चोरांजवळ. ती लक्ष्मी त्यांच्याकडे नांदते, पण गरीबाकडे नांदत नाही. आहे का? आहे ना. देवानी पैसे मागितले होते लग्नाला, तिने दिले का? महालक्ष्मी दिले. शेवटी कुबेराकडनं कर्ज काढावं लागलं भगवंताला, आणि म्हणून बालाजी व्यंकटेशाला त्यांच्या कर्जाचं लग्न अजून संपलं नाही आहे, म्हणून ते काय म्हणतात गुंडी लागले. लक्ष्मीने दिले नाही आहे, आणि तो चोर करणारे, दरोडे टाकणारे त्यांच्याकडे लक्ष्मी प्रसन्न आहे. पण साधारण माणसाकडे लक्ष्मी येते का? नाहीये. पण तुम्ही त्यांच्याकडे नांदता. माते, लक्ष्मी बाई चूप बसली. आता काही जास्त बोलत नाही रे बाबा. सगळ्यांनी विचारलं, सगळ्यांनी प्रश्न टाकला, पण मग म्हणे आम्हाला देवस्त्रिया कोण म्हणेल, आमचा अपमान होईल. आणि मग मात्र सगळ्या देवांना सांगितलं की नाही, तुम्ही काही करा, काही करा, आम्ही हा अपमान आमचा सहन करून घेणार नाही. आता सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्याला कळतात काहीतरी करा, नाहीतर पहा मी काय, नाहीतर पहा मी काय करते. नवऱ्याला मोठा प्रश्न पडतो यावेळेला. बायकोनी असे गळ टाकल्यानंतर काय करा नवऱ्याला? शेवटी ऐकलं हा. मग देवांना सांगितलं की म्हणजे देवा आता असं करा, काय करावं आम्हाला सुचत नाही. देवानी सांगितलं, आम्हाला प्रश्न पडला की ही इतकी मोठी पतिव्रता आणि आम्ही काय करणार, आम्ही काय करणार. म्हणून म्हणे आमच्या जवळ शकल आहे, बायकांजवळ जास्त. जे माणसाला सुचत नाही ना ते बायकांना लवकर, माणसांनाही सुचत लवकर, पण बायकांच्या डोक्यामध्ये निरनिराळे विचार सुरू असतात आणि त्यांना शक्कल सुचली. आणि देवींनी सांगितलं की म्हणे असं करा, परीक्षा घ्या, ही आपल्या सत्व परीक्षेमध्ये उतरते का हे बघा, आणि तिचं पातिव्रत्य भंग होईल असं तुम्ही काहीतरी करा. म्हणे आम्हाला काही सुचत नाही, आम्हाला काही सुचत नाही आहे. देवानी सांगितलं, लक्ष्मीने सांगितलं की मी सांगते त्याप्रमाणे, आणि ठराव पास झाला, ठीक आहे म्हणजे करतो. आणि देवीने सांगितलं की तुम्ही सत्व परीक्षा घ्यायची, त्याची परीक्षा घ्यायची, पातिव्रत्य तिचं गळून पडेल असं काहीतरी करा. काय करा? सर्व परीक्षा तिचे घ्यावी, सर्व परीक्षा तिचे घ्यावी.
देवस्त्रियांनी हट्ट मांडला की तुम्ही सत्व परीक्षा घ्या, काही करा, आम्हाला कोणी देवी म्हणून म्हणणार नाही. पार्वती म्हणाली आम्हाला कोणी देवस्त्रिया म्हणणार नाहीये, आमचं लौकिक कमी होईल. तुम्हाला चांगलं वाटेल का? तुमच्या बायकांना जर मान सन्मान मिळाला नाही तुम्हाला चांगलं वाटेल, पण नाही. काहीतरी करा म्हणून सांगितलं. आता देवाने सुस्कारा सोडलं. बरं म्हणे बायकांसाठी काही करावं तर लागणार, कारण बायकांचा हट्ट महत्वाचा. तीन हट्ट महालट्ट. जगामध्ये तीन हट्ट महालट्ट ते पुरवावेच लागतात. एक हट्ट कुठला? स्त्री हट्ट, दुसरा बाल हट्ट आणि तिसरा राज. हा, हे तीन हट्ट महालट्ट पूर्ण करावेच लागतात. म्हणून बायकोचा हट्ट बायकोचा हट्ट म्हणून सगळ्या देवाने सांगितलं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जातोय, मग काय करावं? कोण पुढाकार घेतो? शांत राहा. येणारे येतात, आपल्या जागावरती जागा करून बसतात, आपल्याला काही चिंता नाही. शांत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोण पुढाकार घेणार? महादेवा काय करायचं ते तुम्ही जाणे. विष्णूला म्हणतात तुम्ही जाणे बाबा, काय करा, मला मध्ये टाकू नका. विष्णू म्हणतात ब्रह्मदेवाला, अहो ब्रह्मदेवा सगळ्यात वयस्कर तुम्ही आहे, काहीतरी सांगा, कोण पुढाकार घेणार? मला माहिती नाही, तुम्ही काय करा. विष्णू म्हणतात सगळ्यांनी जर नाकारलं तर समोर यायचं कोणी? म्हणून विष्णूने केला ठीक आहे, आपण असं करू. यांच्या म्हणण्याप्रमाणे कपण्या घालायच्या. कपण्या घालायच्या
आणि आपापलं सगळ्यांच्या आवडत्या ज्या वस्तू आहेत त्या सोबत घ्यायच्या. महादेवा, तुमच्या हातामध्ये कमंडलू हे पाहिजे. प्रत्येकाच्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत, पण एक आहे महादेवा, तुमच्याकडे जे कार्य आहे त्या कार्याचं शस्त्र मात्र घेऊन नको. यावेळेला तुमच्याजवळ त्रिशूळ नको. लक्षात ठेवा, तुम्ही महादेव आहात. विष्णूने सांगितलं ठीक आहे बाबा, मी घेतो, पण सुदर्शन चक्र काही घेणार नाही हातामध्ये. ब्रह्माजी होते, ठीक आहे बाबा, तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी करतोय. म्हणून तिघांनी काय केलं, पृथ्वी तलावरती आले, पण समोर कोणी होईना. सगळे कपडे अंगामध्ये परिधान केले, भस्मांकित झाले सगळे, हातामध्ये आपापल्या वस्तू घेतल्या आणि निघाल्या भिक्षेला. पहिले कोण जात, मी नाही जात, तुम्ही समोर व्हा. आणि वेश आपला घेतला, वेश घेतला आणि निघाले. रुद्राक्षाच्या गळ्यात माळा, 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 रुद्राक्षाच्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि यतींचा वेश घेऊन भगवे वस्त्र धारण केले, अंग पूर्ण भस्मांकित केलं आणि एक 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 देव आले समोर
पाहिला अतिशय सुंदर असा नक्षत्र मध्यान्हाचा सूर्य तळपत होता आणि ती वेळ साधली. कोणती वेळ? ज्या वेळेला अत्री ऋषी माध्यान्ह स्नानाला गेले होते. त्याच्यामध्ये ना एक विसर होते. कसा? हा दत्त जन्म वेगळा आहे. आम्ही सांगतो कोणाला माहित असेल तर माहित नाही, पण दत्त पुराणामध्ये एक कथा आहे. कोणाच्या वाचण्यात जर दत्त पुराण आलं असेल ते मांडव्य ऋषी पासून हा दत्त जन्म आलाय. बरोबर आहे? मांडव्य ऋषींचा शाप कौशिक आणि सती या ब्राह्मणाला होता. कौशिकाला ऐकून घ्या. आणि त्यांना शाप असल्यामुळे तेही पतिव्रता होती. ती सती जी होती ना, कौशिका ब्राह्मणाची बायको, ही सती, हिचं नाव सती. मांडव्य ऋषींनी दोघांना शाप दिला की सूर्योदय होण्यापूर्वी तुमचा मृत्यू, तिला नवऱ्याचा मृत्यू. पण इतकी पतिव्रता होती, हा जन्म आपण घेत नाही. याचं कारण काय? त्याच्यामध्ये थोडा व्यभिचार. कौशिकाचा जो व्यभिचार आहे, बरोबर आहे? कौशिक ब्राह्मणाने जो व्यभिचार केला, तो व्यभिचार ही गादी पवित्र असल्यामुळे या गादीवरती तो जन्म करता येत नाही. म्हणून दत्त पुराणातला जो जन्म आहे हा मांडव्य ऋषी पासून चालत आलेला आहे. आणि मग ते कौशिक आणि सती ही अनुसूयाला भेटायला आली. बरोबर? त्यांनी दत्त पुराण आणि मग तिच्या पतिव्रतेच्या म्हणजे अनुसूयेच्या कृपेने त्या कौशिकाचा आणि त्याचा मृत्यू टळतो. हा कसा बघा. पण ही गादी पवित्र आहे, त्याच्यामध्ये विषयासंबंधी बोलता येत नाही. कामुक प्रसंग, विषय प्रसंग आणि व्यभिचाराचा प्रसंग ह्या ठिकाणी उच्चारता येत नाही. इतकी ही पवित्र गादी आहे आणि इतका सोहळा आमचा भगवंत असल्यामुळे हा प्रकार इथे सांगता येतो. हा कसा आवाज आले, आश्रमाच्या जवळ आले. विचार केला, इतकी मोठी पतिव्रता की हा यम सूर्य तापायला तळपायला आपलं उष्णता कमी करतो. सूर्य घाबरतो, यम घाबरतो, जलदेवता घाबरते. काय तिची योग्यता असेल? इंद्राला सुद्धा हिची भीती होती की पुढेही माझं अढळपद घेईल. देवेंद्राचं माझं पद ही अनुसूया घेऊ शकते की भीती सुद्धा इंद्राला होती. सगळे घाबरायचे आणि देवांनी सांगितलं की ज्या आश्रमात जायचं म्हणजे मामूली गोष्ट आहे का? सांगता ब्रह्मदेवा तुम्ही मोठे ब्रह्मदेव नाही नाही मी जात नाही, मी समोर राहणार नाही. समजा हिला जर राग आला आणि हिरी जर डोळे विसरले तर माझं कल्याण आहे. विष्णूला सांगता विष्णू तुम्ही वा. नाही 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 मी नाही होत, मी नाही होणार. हो म्हणे आपण भिक्षे करू ना. मग हे महादेव बरे, महादेव बरे यांच्या हातामध्ये कटोरच नाही. महादेवाला आपण भिक्षे करून महादेवाला पाठवले. कचाट्यात सापडले महादेव आणि महादेवाला समोर केले.
आणि आता कोण आवाज देणार? आणि आपसा करू कोणी कोणाची वाट बघू नका, आपण तिघही ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि म्हटलं. पण त्याच्या अगोदर काहीतरी म्हणायला पाहिजे ना. कोणाकडे भिक्षा मागायला जायचं तर काहीतरी देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून वाड माही भिक्षा, वाड माही वाड माही भिक्षा, वाड माही वाड माही काय म्हणताय? माय म्हणताय. पहा किती गहाण अर्थ आहे. वाड मागे भिक्षा, वाड मागे भिक्षा, वाड मागे भिक्षा, वाड मागे भिक्षा, आश्रमाच्या दारा ये मोदी. आश्रमाचं दार उघडलं, आतमध्ये घेतलं. काय हो महाराज म्हणे, अनुसूये आम्हाला भिक्षा पाहिजे. भिक्षा मागितली, त्यांना पाटावर घेतलं, पाट दिले, पाटावर बसवलं ब्राह्मणांना. पण म्हणे आमचा हट्ट आहे, आम्ही सोवळे. कुठलं सोवळं? ओलं ओल्याने भिक्षा घ्याल? नाही म्हणे, ओलही चालत नाही. मग म्हणे आम्हाला वस्तूच नको, अशी भिक्षा आम्हाला पाहिजे, ताबडतोब द्या, भूक लागली आम्हाला. अनुसूयेने विचार केला की हे असं भिक्षा मागणारे कोणी मामुली नाही आहे. म्हणून भिक्षा भगवंताला दिली. आपल्या पातिव्रत्यात भगवंत म्हणून अत्रि ऋषींना नमस्कार केला आणि भिक्षा दिली. पाहतात नाही देव त्या पाटावरती दिसले. बाई हे बालक कोण असावे? नमस्कार केला की हे देवांशिवाय दुसरं कोणी नाहीये. माझ्या घरी आलेले अतिथी ते साक्षात भगवंत होते. म्हणून नमस्कार केला. ते बाळांना कडेवर घेतलं. दिगंबरा दिगंबरा
तीनही देव बाळ रूपाने त्या ठिकाणी प्रकट झाले. प्राकट्य आहे भगवंताचं प्राकट्य आहे. लक्षात ठेवा, जन्म नाही. कारण अयोनी संभव म्हणून म्हटलेला आहे भगवंता. प्राकट्य आहे, भगवंतांनी प्रकट झाले. आणि अनुसूया आनंदामध्ये हे तीनही देव माझ्या दरवाजाशी आले, भिक्षा मागितली आणि आपल्या रूपात आले. म्हणून पती चरणाला नमस्कार केला, कारण पतिव्रता होते. भगवंत माझा जर कोणी असेल तर तो माझा पतीच. म्हणून अत्रि ऋषींना नमस्कार केला. तेवढ्यात अत्रि ऋषी आले, त्यांनी तीनही बालक पाहिले आणि अनुसयाला म्हटलं, अनुसया हे सगळं तुझ्या पातिव्रत्याचा परिणाम आहे. त्या तीनही बालकांना कडेवर घेतलं अनुसयेने आणि पाळण्यात घातलं. पाळण्यात घातल्यानंतर इतके दिवस झाले, देव गेले. अनुसयेच्या घरी परीक्षेला पाठवलेलं, तिची परीक्षा घ्यायला. आणि अनुसया यांची तर परीक्षा घेत नाहीये म्हणून यांना काळजी वाटली. ती काही देवींना नारदाकडे आले. नारदा, काय करून बसलो म्हणे आम्ही. देवांना, तीनही देवांना सत्यदुःखात तिची परीक्षा घ्यायला पाठवलं आणि अजून म्हणे हे आले नाही. कितीतरी दिवस झाले, कुठे गेले. नारदांनी सांगितलं, बघायचं आहे ना, चला माझ्या बरोबर. तुमचे नवरे काय करतात मला पाहायचं आहे ना, चला मग माझ्यासोबत. म्हणून नारद तीनही देव्यांना घेऊन सत्यलोकामध्ये आले आणि तिच्या आश्रमामध्ये आले. काय म्हणे नारदा, कुठे आणलं. हो म्हणे, ती पतिव्रता आहे ना अनुसूया, तिच्या आश्रमात आणलाय बघा आतमध्ये. म्हणून तीनही देव्या आश्रमात गेल्या. कुठे आहे म्हणे, कुठेच तर काही दिसत नाहीये. कुठे काही दिसत नाही. ते बघा पाळण्यात झोपलेले. हा, पाळण्यात झोपले. ते तिघही जण एका पाळण्यात कसे काय मावले. म्हणे, माते बघा तर खरी. म्हणून त्या पाळण्यात पाशी गेलो. पाळण्यापाशी नेलं, सगळ्या देवी आल्या, पाहिलो. ते एकमेकांना म्हणतात, अरे बाबा आपली लाज लागा आता. आपल्या बायका आल्या. विष्णू म्हणतात शिवाला, शिवा महेशा पांघरुण जरा घट्ट पकडून ठेव. हे पांघरुण काढणार आहे आपल्या मुखावरच. म्हणून पांघरुण काढायला गेले, पांघरुण निघेना. सगळ्या देवांनी आपापले पांघरुण घट्ट पकडून ठेवले. त्यांना जर आपण दिसलो तर काय आपली फजिती होईल. म्हणून पांघरुण एकदाच काढलं तिन्ही देव्यांनी आणि पाहिलं, कोण माझा, कोण माझा. जगन्नियंता परमेश्वर केव्हा काय रूप घेईल काही सांगता येत नाही. स्वतःच्या बायकांना सुद्धा आपला नवरा ओळखता आला नाहीये. कोण माझा. पार्वती विष्णूला हात, हा माझा. नारद म्हणतात, बघ हीच परीक्षा गेली. एवढ्या बेडक्यासारख्या फुकल्या होत्या अहंकाराने. बेडकी म्हणते, मी पहिला एवढी होईल नाही. म्हणे, अहंकाराने तुम्ही तुमचा देवत्व घालवू नका, ओळखा. पाहतात सांगतात की नाही ओळख आहे. नारदा, आम्हाला आमचे त्यांची ओळख करून दे. मग नारदाने सांगितलं की बा, हे तुमचे, हे त्यांचे, हे त्यांचे. आणि तेव्हा पुढे त्या भगवंताने सांगितलं की आम्हाला इकडे परीक्षा. त्या परीक्षेत ही परीक्षा आमच्यात उतरली नाही आहे, पण आम्ही तिच्या परीक्षेमध्ये उतरलो आणि आम्हाला तिनेही बालक व्हावं लागलं. म्हणून पतिव्रता. म्हणून अनुसयेला भगवंताने हात जोडले की काय म्हणून पातिव्रत्य आहे. देवांनीही नतमस्तक व्हावं असं त्या अनुसयेचं पातिव्रत्य. आणि त्या बाळांना पाळण्यामध्ये घातलं आणि अनुसया म्हणते की देवा हो, आता झोपी जा, आता झोपी जा. म्हणून आई ज्याप्रमाणे पाळणा घालते त्याप्रमाणे अनुसयेने पाळणा घातला आणि बाळांना
राजाधिराज रामचंद्र महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री समस्त सद्गुरु